हे खत तयार करून तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल। झाडावरती खूप सारे नवीन फुटवे होऊन तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतील। झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार ही होतीलच, पण त्याचबरोबर झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले लागण्यासाठी, फुलांचा आकार मोठा होऊन रंग गडद होण्यासाठी देखील हे खत अतिशय फायदेशीर असे आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ESP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होते आणि झाडावरती भरपूर फुले देखील ही लागत असतात, तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी या झाडांना खते देणे हे आवश्यक असते। कारण कुंडीमध्ये आपण जेव्हा झाडे लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात। तर या झाडांना खते कोणती द्यायची हे पाहण्याबरोबरच हिवाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, झाडाला लागणारे ऊन, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला खत देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाची छाटणी करणे देखील आवश्यक आहे। कारण छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे, नवीन फांद्या ह्या तयार होत असतात आणि झाडावरती जास्त प्रमाणामध्ये कळ्या व फुले ही नवीन फांदीवरतीच ही लागत असतात। जुन्या फांदीवरती फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागतात, त्यामुळे झाडाची छाटणी देखील ही जरूर करावी। छाटणी केल्यानंतर ज्या फांद्या आहेत त्या फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही अशा प्रकारे खूप सारी नवीन रोपे ही तयार करू शकता। ऑक्टोबरमध्ये मी झाडाची छाटणी केल्यानंतर या कटिंग्स लावल्या होत्या आणि त्या रुजून त्याच्यावरती आता छोट्या कळ्या देखील यायला सुरुवात झालेली आहे। बरेच वेळा आपण पाहतो गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, पण त्या फुटव्यांची ह्या फांद्या तयार होत नाहीत, म्हणजे वाढ होत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या वाढत नाहीत, नवीन मुळ्या तयार होत नाहीत। आपल्या झाडांची चांगली वाढ होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या झाडांच्या मुळांची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते। कारण झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्याच मातीतील जी अन्नद्रव्ये, पोषक द्रव्ये आहेत ते आपल्या झाडाच्या विविध अवयवांना पोहोचवण्याचे काम हे करत असतात। तर आपल्या झाडांच्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आज मी हे जे खत तयार केलेले आहे ते म्हणजे हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे। तर हे खत तयार करण्यासाठी ज्या शेणी किंवा जे शेणखत आहे ते आपल्याला पाण्यामध्ये 2 दिवस अशा प्रकारे भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यातील जी पोषक द्रव्ये आहे ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या झाडाची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते आणि या शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही भरपूर प्रमाणामध्ये ही लागत असतात। आता आपण हे शेणखतापासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत। ती कोणती आपण पाहणार आहोतच, पण झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात। म्हणजे झाडाच्या कुंडीतील ही जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होते। मुळांची वाढ ही चांगली झाली म्हणजे साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाढतात आणि अशा झाडावरती फुले ही भरपूर प्रमाणामध्ये लागतात। आता आपण हे शेणखतापासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट झाडावरती तसाच करायचा नाही। याच्यामध्ये आपल्याला जी दुसरी वस्तू मिक्स करायची होती ती म्हणजे ही कॉफी पावडर आहे। कॉफी पावडर ही गुलाबाच्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण कॉफी पावडरच्या वापरामुळे कुंडीतील माती ही आम्लयुक्त होते आणि झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते। त्याचबरोबर झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक
हे कॉफी पावडरमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्याचबरोबर कॉफी पावडरच्या वापरामुळे आपल्या झाडावरती जी फुले लागतात ती मोठ्या आकाराची येतात। फुलांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी कॉफी पावडर अतिशय फायदेशीर अशी आहे। तर अशा प्रकारे जे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत आहे ते जर 1 लिटर आपण घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच आपल्याला या कॉफी पावडरचा वापर हा करायचा आहे। आणि हे तयार झालेले हे जे खत आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच साधे पाणी मिक्स करून आपण गुलाबाच्या झाडाला हे महिन्यातून एकदा जरी दिले तरी देखील झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशी कळ्या फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।